ठीक आहे. बघा आजचा विषय आहे खरीप हंगामापूर्व आपल्याला काय-काय नियोजन करायचे आहे आणि या विषयावरती आपण सविस्तर बोलणार आहोत. आपले जे प्रमुख पिकं आहेत, तूर असो, उडीद असो, मूग असो आणि सोयाबीन असो. अ, याचा आता आपल्याला कुठेतरी चांगलं नियोजन यावर्षी करायचं आहे. मागच्या वर्षी बरीचशी सोयाबीन जी आहे अ, आपली एक तर काही लोकांना उत्पन्नही कमी लागलं. दुसरं गोष्ट ज्यांना उत्पन्न लागलं तशा लोकांची जी सोयाबीन आहे शेवटच्या पावसात सापडल्या गेली आणि आता वेळ अशी आहे की त्यांना बियाण्याची सुद्धा फार सोयाबीनच्या कमतरता आहे. तर सर्वप्रथम मी पदवीधर संघातर्फे जो आपला हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यांचे मी स्वागतही करतो. अतिशय चांगला उपक्रम त्यांनी राबवायचा एक हाती घेतलेला आहे. पदवीधरचं काम होतं की आतापर्यंत पदवीधरासाठीच म्हणजे मी सुद्धा पदवीधर याच्यामध्ये समाविष्ट आहे. त्यामुळे आतापर्यंत असं काम होतं की फक्त आम्ही पदवीधर लोकांसाठीच भांडायचो. शेतकऱ्यांसाठी आम्ही कधी भांडलोही नाही. आम्ही कधी कोणते कार्यक्रम आयोजित केले नाही. पण काहीतरी नाविन्यपूर्ण एकदम छान उपक्रम यांनी हाती घेतलेला आहे, की पदवीधर विद्यार्थ्यांबरोबरच शेतकऱ्या यांना कसं समाविष्ट करता येईल, या दृष्टीने हे चांगलं पाऊल आहे आणि मी या पाऊलाचं स्वागत करतो आणि आजच्या विषयाकडे वळतो. आजचा विषय आहे खरीप पूर्व हंगाम आपला जे चालू होणार आहे, त्याचं नियोजन काय करावं? आता आपल्याकडे बहुसंख्य पीक आहे, तर मी पिकावाईज जातो. पिकावाईज जर का आपल्याकडे बोलायचं झालं, तर सर्वात अगोदर सगळ्यात मोठं आपल्याकडे जे पीक आहे, ते आहे सोयाबीन आणि दुसरं आहे ते कापूस. आता सोयाबीन पिकामध्ये आपल्याला काय नियोजन करायचं यावर्षी, याच्यामध्ये थोडक्यात मी एक वर्णनात्मक तुम्हाला सांगतो. जर का काही शेतकऱ्यांकडे वही पेन असेल तर त्यांनी लिहून घ्यावा. अन्यथा मी माझा मोबाईल नंबर तुम्हाला या कार्यक्रमाच्या सरतेशेवटी देतो. या कार्यक्रमात जरी तुम्हाला काही प्रश्न विचारून नाही झाले तर तुम्ही मला कार्यक्रम झाल्यावर सुद्धा प्रश्न विचारू शकता. मी तुमच्या प्रश्नांना उत्तर देईन. बघा, सर्वप्रथम एक की सोयाबीन लागवडी करताना आपल्याला पूर्व मशागत काय करायची आहे? आता शेतकरी प्रश्न विचारतात, बा पूर्व मशागत तर आमच्या 7 पिढ्या झाल्या आम्ही करत आलेलो आहोत. आता तुम्ही याच्यात पूर्व मशागतीमध्ये नवीन काय सांगणार? मी नवीन नाही सांगणार, पण पूर्व मशागत कधी करावी याचं मी नक्कीच तुम्हाला सांगेन. बघा, पूर्व मशागत कधी झाली पाहिजे तुमची? एप्रिल ते मे महिन्याचं ऊन ह्या त्या जमिनीवरती पडलं पाहिजे. ती जमीन तापल्या गेली पाहिजे. हा सगळ्यात महत्त्वाचा त्याच्यातला मुद्दा आहे. आता एप्रिल ते मे महिन्यामध्ये इतकं ऊन असतं आपल्याकडे 45 ते 47 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान जातं. या 45 ते 47 डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये काय होतं, जे किड्यांचे कोष आहेत, त्यांची अंडी आहेत, याचे किंवा पतंग आहेत, हे नष्ट होतात. आता हे नष्ट झाल्याच्याने काय होतं, की पुढच्या पिकावरती किडीचा प्रादुर्भाव आपल्याला हा फार मोठ्या प्रमाणावरती कमी दिसून येतो. दुसरी गोष्ट आहे, पूर्व मशागत करताना 3 वर्ष नांगरणी आपली झाली पाहिजे. आता खोल नांगरणी म्हणजे काय? खालचा थर वरती आणि वरचा थर आपण त्याला पलटी मारणे सोप्या भाषेत म्हणतो, की ही पलटी मारल्या जाते. हा भाग 2. आता खोल मशागत करण्याचा तिसरा म्हणजे काय? जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. दुसरं, जमीन भुसभुशीत होते. जमिनीमध्ये हवा खेळती राहते आणि तणांचा प्रादुर्भाव कुठेतरी कमी होतो. म्हणजे या उन्हांमध्ये तणांचा नायनाट आपण चांगल्या प्रकारे करतो. खालून खोल नांगरणी झाल्याच्याने काय होतं, की हे तण मुळासकट बाहेर येतात. आपण त्याची वेचणी करतो आणि धुऱ्याच्या बांधावरती वगैरे नेऊन त्याचा नायनाट करतो. तर हे तणांचा प्रादुर्भाव कमी होतो. म्हणजे आपलं जे तणनाशकावरचा खर्च आहे, हँड विडिंगचा खर्च ज्याला आपण म्हणतो, की बाया लावून निंदून घेण्याचा खर्च आहे, तो कुठेतरी कमी होतो. आपल्याला शेतीच्या इनपुटवरचा खर्च आणि आपल्याला शेतीचा खर्च कसा कमी करता येईल, कमी खर्चात जास्त उत्पन्न कसं घेता येईल, हा एक. आता हे झालं आपलं जमिनीच्या पूर्व मशागतीचं नियोजन. आता जमिनीची पूर्व मशागत झालेली आहे. आता आपल्याला बाजारामध्ये जायचंय आणि बियाणे आणि खतं आता विकत घ्यायची आहे. मुद्दा क्रमांक 2 मध्ये मी आलेलो आहे. आता बियाणे आणि खतं विकत घेताना घ्यावयाची काळजी अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. मागच्या वर्षी खूप वादग्रस्त हा मुद्दा चालला, की शेतकऱ्यांनी कोणी एमपीतलं बियाणं घेतलं, कोणी त्या गुजरातचं बियाणं घेतलं. बऱ्याचशा नावाने व्हरायट्या वेगवेगळ्या आणल्या, की सोयाबीनच्या की नाही याला खूप उत्पन्न लागतं, एकरी 13 क्विंटल लागतं, कोणी म्हणे 12 क्विंटल लागतं ही व्हरायटी. असं करू करू शेतकऱ्यांनी बरेच बाहेरून बियाणं आणलं, गुजरातमधून आणलं, कोणी एमपीतून आणलं, कोणी तामिळनाडूतून आणलं, कोणी आंध्रातून आणलं.
पण मग सरते शेवटी असा निष्कर्ष निघला की हे बियाणं उगवलंच नाही आणि शेतकऱ्याचं खतही गेलं, शेतकऱ्याचं बियाणंही गेलं आणि अतोनात तिथे नुकसान तिथं झालं. आता बियाणे खरेदी करते वेळी एक काळजी घ्यायची आहे. पक्क बिलावरतीच आपल्याला बियाणं खरेदी करायचं आहे. जर का ते कोऱ्या चिठ्ठीवर लिहून देत असतील, इतके बॅगा झाल्या आणि इतके इतके पैसे झाले, तर हा अतिशय बिलकुल चुकीचं आहे. हे बियाणं घेऊ नका. 2, बियाण्याला आपल्याला लेबलिंग पाहायचं आहे, की जे आपण कधीच पाहत नाही. लेबलिंग मध्ये म्हणजे काय, की त्याला सर्टिफाईडचा टॅग आहे, ट्रुथफुलचा टॅग आहे. तर शक्यतो डबल टॅग, आम्ही ज्याला सोप्या भाषेमध्ये शेतकऱ्यांना समजून सांगण्यासाठी म्हणतो. डबल टॅग म्हणजे काय, एक ट्रुथफुलचा आणि सर्टिफाईड, असं डबल टॅग असलेलं सर्टिफाईड बियाणंच तुम्ही खरेदी करा. हा दुसरा मुद्दा. आता हे सोयाबीनचं बियाणं जरी तुम्ही खरेदी केलं, डबल टॅगवाला आहे, ते मान्य आहे सगळं आपल्याला, पण तरी या बियाण्याची उगवण क्षमता आपल्याला तपासून पाहायची. आता उगवण क्षमता तपासून पाहण्याचा हा अतिशय उत्तम कालावधी आहे, कारण की आता 15 ते जास्तीत जास्त 15 दिवसामध्ये आपली पेरणी लागणार आहे. तर 100 बिया आपल्याला काढायच्या आहेत. या पोतडीतल्या 100, दुसऱ्या पोतडीतल्या 100, तिसऱ्या पोतडीतल्या 100, असे 100 बिया आपल्याला गोंदपाटावरती म्हणा किंवा बोंद्रीच्या पोतावरती म्हणा किंवा न्यूजपेपरमध्ये हे टाकायचे. आता कसं टाकायचं, पहिल्या लाईनमध्ये 13 बिया ठेवायच्या, दुसऱ्या लाईनमध्ये 2 बियांच्या मध्ये अशा 12 बिया ठेवायच्या. म्हणजे 13च्या 4 लाईनी आणि 12च्या 4 लाईनी, 13 चोक 52, 12 चोक 48, अशा 100 बिया एका न्यूजपेपरमध्ये, एका गोंदपाटामध्ये किंवा एखाद्या कुंडीमध्ये. असंच दुसऱ्या कुंडीमध्ये किंवा दुसऱ्या गोंदपाटामध्ये, दुसऱ्या न्यूजपेपरमध्ये आपल्याला 100 बिया, आणि अशा तिसऱ्या न्यूजपेपरमध्ये आपल्याला 100 बिया करायच्या. 4 ते 5 दिवस याच्यावर सतत पाणी मारायचं, दिवसातून 3 ते 4 वेळा. 3 ते 4 वेळा पाणी मारून आपल्याला याचं नंतर 5व्या दिवशी हा काउंट घ्यायचा आहे. आता काउंट घेताना कसा घ्यायचा, ज्याला कोमटा आलेला आहे आणि जे बियाणं निरोगी आहे असंच जर्मिनेटेड सीड मध्ये कॅल्क्युलेट करावं. बघा, मुद्दा फार महत्वाचा आहे. कोमटा प्रत्येकच मॅक्झिमम बियाला उगवतो सोयाबीन मध्ये, पण ज्याला जर्मिनेट झालेला आहे, ज्याला कोमटा आहे आणि ती निरोगी आहे, असं बियाणं जर्मिनेटेड मध्ये करायचं आहे. आता ज्याला कोमटा आलेला आहे पण त्याला फंगस लागलेला आहे, ते बियाणं काळं पडलेलं आहे, त्याला नॉट जर्मिनेट मध्ये कॅल्क्युलेट करायचं. म्हणजे इट इज नॉट, म्हणजे त्याला आम्ही सोप्या भाषेत म्हणतो अनहेल्दी बियाणं. आता हे अनहेल्दी, आता हा काउंट किती यायला पाहिजे, तिघांचंही ॲव्हरेज काढून हा काउंट यायला पाहिजे 70%. म्हणजे 100 बियाण्यापैकी ॲव्हरेज काढून 70 बिया जर का उगवल्या तर हे बियाणं पेरणी योग्य समजावं. आता काही काही 69 येतं, मग अशा वेळेस काय करायचं, आता जेव्हा 69% बियाणाचं जेव्हा जर्मिनेशन येतं, तेव्हा आपल्याला सीड रेट जो आहे हा 500 ग्रामनी वाढवायचा आहे. म्हणजे 69 आलं तर 500 ग्राम, 68 आलं तर 1 किलो. आता असं खाली कुठपर्यंत जायचं, तर 65%पेक्षा, 65%वरती. आता 65% किंवा त्यापेक्षा जर का कमी बियाण्याची उगवण क्षमता असेल तर असं बियाणं पेरणीसाठी वापरू नये. हा फार महत्वाचा. कमीत कमी 65 आणि जास्तीत जास्त किती असलं तरी चालतं. तर हे सोयाबीनच्या बाबतीत लक्ष ठेवायचं. सोयाबीनचं बियाणं बॅगचं असो, पोत्यातलं असो, हे घरी आणते वेळेस त्याची आदळ उपट होणार नाही, त्याला जास्त थप्पी लागणार नाही, त्याच्यावरती फार वजन पडणार नाही, याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची. जास्तीत जास्त 6ची थप्पी लावायची. 6च्या वर थप्पी जर का लावली तर खालची जी 1 नंबरची पोतळी असेल त्याच्यावर वजन जास्त पडतं. वजन जास्त पडल्याच्याने त्याच्यामध्ये त्या बियाण्याच्या उगवण क्षमतेवरती फार परिणाम होतो. आणि आदळ उपट ह्या महत्वाच्या या बियाण्याच्या खरेदीच्या आणि ठेवणीच्या बाबी. आता आपण बियाणं खरेदी केलेलं आहे, आता यासोबतच आपल्याला खताची सुद्धा खरेदी करायची आहे. आता खताची खरेदी करते आम्ही नेहमी सांगतो शेतकऱ्यांना की बाबा हो, तुम्ही एखादं माती परीक्षण करून घ्या. माती परीक्षण करून घ्या तुमच्या जमिनीमध्ये. माती परीक्षण का करायचं, एक, माती परीक्षण केल्याने तुमच्या जमिनीचा सामू किती आहे, तुमच्या जमिनीमध्ये नत्र, स्फुरद आणि पालाश याशिवाय सूक्ष्म अन्नद्रव्यांची काय काय कमतरता आहे हे आपल्याला त्याच्यामध्ये समजून येईल. मग आता हे समजल्यानंतर कोणतं टाकायचं आहे आणि कोणतं नाही टाकायचं याचं डिसिजन हे आपण घेऊ शकतो. मग आता समजा आम्ही एक जनरल काढलेला आहे 25, 50, 30 नत्र, स्फुरद, पलाश प्रति हेक्टर प्रमाणे देतो. मग आता आम्ही सांगतो 25, 50, 30 प्रति हेक्टर प्रमाणे नत्र, स्फुरद, पालाश द्या. आता शेतकऱ्याला हे काही समजत नाही. शेतकरी सांगतो आम्हाला की साहेब हे काही सांगू नका, DAP किती टाकायचं, 10, 26, 26 किती टाकायचं, 20, 20, 0 किती टाकायचं, ते आम्हाला पटकन सांगा, आम्ही तेवढं घेतो. तर मग मी याचे कॅल्क्युलेशन केले आणि त्याचे कॅल्क्युलेशन मी तुम्हाला सांगतो. जर का आता सोयाबीनला निवडते खतं निवडायचे असेल तर मिश्र खते निवडावी. मिश्र खतामध्ये नंबर 1 12, 32, 16, 10, 26, 26
किंवा 20-20-0-13 आणि शेवटी जर का हे कोणतंच उपलब्ध नसले वरच्या 3 पैकी, तर मग चौथा ऑप्शन आम्ही डीएपी सांगतो. आता सर्व शेतकऱ्यांचा काय होतो, जोर जातो चौथा ऑप्शन म्हणजे डीएपी वरती. आता डीएपी मध्ये काय आहे, डीएपीची पोतडीवर जर का कधी वाचलं असेल तुम्ही, त्याच्यावर लिहून असतं 18-46-00, म्हणजे त्याच्यात पोटॅश किती आहे तर 0 आहे. आपल्या जमिनीमध्ये पोटॅश जरी भरपूर प्रमाणात असला तरी तो झाडाला उपलब्ध नाहीये, त्यामुळे आपल्याला 30% म्हणजे एकरी 30 पोटॅश द्यावा लागणार आहे. आता मग आपल्याला खत निवडायचं आहे, एक 12-32-16 प्रति एकरी 75 किलो प्रमाणे हे गेलं पाहिजे, किंवा 10-26-26 75 किलो प्रति एकर प्रमाणे, किंवा 20-20-0-13. आता 20-20-0-13 जर का घेत असेल तर 30 किलो त्याच्यामध्ये पोटॅश तुम्हाला प्रति एकरी टाकावा लागेल. यासोबत पेरणी बरोबरच आपल्याला दुसरं एक खत त्याच्यामध्ये टाकायचं आहे, सल्फर ग्रॅन्युलर फॉर्म मधलं. आता हे टाकायचं आहे एकरी 8 किलो प्रति एकर प्रमाणे. आता 8 किलो टाकण्यामागचा उद्देश असा आहे की या सल्फर मध्ये काय करतो, सल्फर त्याचं ऑइल कंटेंट वाढवतो. ऑइल कंटेंट वाढवलं की त्याचं दाण्यांची साईज वाढते. दाण्यांची साईज वाढली म्हणजे 100 दाण्यांचं वजन वाढतं, आणि 100 दाण्यांचं वजन वाढलं म्हणजे तुमचं उत्पन्न वाढलं. तर 10-26-26 75 किलो प्रति एकर, किंवा 12-32-16 75 किलो प्रति एकर, प्लस त्याच्यामध्ये 8 किलो सल्फर प्रति एकर प्रमाणे टाकावं. याशिवाय एक 30 दिवसाच्या आतमध्ये जर का फेकून टाकता आलं किंवा सरत्याने जर का टाकता आलं तर आपल्याला जमिनीमधून झिंक आणि बोरान हे सूक्ष्म अन्नद्रव्य या सोयाबीन पिकाला आपल्याला पेरतेवेळी किंवा पेरणीपासून 21 दिवसाच्या आतमध्ये द्यायचे आहेत. हा याच्यातलं झाला आपण खतांच्या खरेदी आणि खतांचा वापर किती करावा. नंतरचा मुद्दा आहे की आता आपण खतही आणून ठेवलेलं आहे, आपण बियाणंही आणून ठेवलेलं आहे, आपण माती परीक्षणही केलेलं आहे. माती परीक्षणानुसार आपल्याला खतं आपण सर्व घेतलेले आहे. आता आपल्याला घ्यायचं आहे की या खताचं आणि या बियाण्याची आपल्याला पेरणी करायची. आता पेरणी जेव्हा करायची तेव्हा येतो बीज प्रक्रिया. आता बीज प्रक्रियेमध्ये आपल्याला काय करायचं आहे, बीज प्रक्रियेमध्ये आपल्याला सोयाबीन सारखं पीक असेल, कपाशीला ऑलरेडी बीज प्रक्रिया करून येते, त्यामुळे वेगळी कपाशीला बीज प्रक्रिया करण्याची गरज नाही. बीज प्रक्रियेमध्ये आपल्याला बाजारामध्ये उपलब्ध असलेलं कार्बॉक्झिन प्लस थायरम हे कंटेन असलेलं कोणतंही तुम्ही घ्यायचं आहे. कोणत्याही नामांकित कंपनीचं घ्या, जसे धनुकाचं आहे, विटावॅक्स नावाने आहे, त्याच्यातलाही कंटेन थायरम प्लस कार्बॉक्झिन आहे, ते सुद्धा घेऊ शकता. कोणत्याही नामांकित कंपनीचं थायरम प्लस कार्बॉक्झिन कंटेन असलेलं घ्या. ह्याची डोज आहे 1 किलोला 3 ग्राम प्रमाणे, म्हणजे 30 किलोच्या बॅगला जास्तीत जास्त 90 ग्राम प्रति एकर प्रमाणे हे लागतं. याची बीज प्रक्रिया आपल्याला 24 तास अगोदर करायची आहे. आता दुसरं आपल्याला बीज प्रक्रिया करावी लागते, ती असते जीवाणू संवर्धक, म्हणजे ज्याला आपण रायझोबियम म्हणतो, पीएसबी म्हणतो आणि ट्रायकोडर्मा म्हणतो. ही पेरणीच्या 1 तास अगोदर करायची. रायझोबियम 25 किलो प्रति किलो बियाणे. आता रेडीमेड फॉर्म मध्ये कॉन्सर्शिया आलाय, रायझोबियम पीएसबी याचा कॉन्सर्शिया आहे. 30 किलोच्या बॅगला 250 मिली हे लिक्विड फॉर्म मध्ये टाकायचं आहे, त्यांनी होऊन जातं. किंवा रायझोबियम मिळालं तर 1 किलोला 25 ग्राम, पीएसबी मिळालं तर 1 किलोला 25 ग्राम, आणि ट्रायकोडर्मा 1 किलोला 5 ते जास्तीत जास्त 10 ग्राम प्रति किलो बियाणेस आपल्याला लावायचं आहे. हे लावायचं आहे 1 तास अगोदर. आता ही बीज प्रक्रिया केल्यानंतर आपल्याला पेरणी करायची आहे. आता पेरणी करताना आपल्याला एकरी कमीत कमी 30 किलो बियाणं सोडायचं आहे. आपली जर का साधी पेरणी असेल तर, बीबीएफ पद्धतीने पेरणी असल्यास बियाण्याची मात्रा एकरी 22 किलो एवढी ठेवायची आहे. हा झाला याच्यातला पेरणीचा मुद्दा. आता 2 ओळीतलं अंतर हे 30 सेंटीमीटर असावं व 2 झाडातलं अंतर हे 10 सेंटीमीटर असावं, असं एक शिफारस आहे. आता त्याच्यामध्ये अजून मॉडिफिकेशन करून एक शिफारस आलेली आहे, 45x15 सेंटीमीटर, म्हणजे 2 ओळीतलं अंतर हे जे 1.5 फूट आणि 2 झाडातलं हे 15 सेंटीमीटर पर्यंत आपण केलेलं आहे. तर याचे चांगले रिझल्ट आहे. त्याच्या आता 2 पेरणीच्या पद्धती, एक बीबीएफ पद्धतीने लागवड तंत्रज्ञान आणि दुसरं तंत्रज्ञान आहे पट्टा पद्धतीने. तर ज्यांच्याकडे बीबीएफ पेरण्याची यंत्रणा आहे त्यांनी बीबीएफ पद्धतीने पेरणी करावी. त्याच्यामध्ये 22 किलो बियाणं लागतं, म्हणजे 8 किलो बियाणं प्रति एकर कमी लागतं. 8 किलो म्हणजे जवळजवळ त्याची किंमत जर का झाली 8 गुणीला आजचा जो भाव आहे 80, 8 64, म्हणजे 640 रुपये प्रति एकर प्रति आपल्याला बियाणं कमी लागतं तेवढ्या रुपयाचं. आता बीबीएफ पद्धतीचे फायदे काय, एक त्याच्यात हवा खेळती राहते. जास्तीत जास्त जर का पाऊस जास्त झाला तर त्या फरो मार्फत जे पाणी आहे एक्सेस निघून जातं. जर का पावसाचा खंड पडला तर ही गादी टाईप निर्माण झालं असतं, त्याच्यामध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता चांगल्या प्रकारे असते व आपलं उत्पन्न आणि हवा खेळती राहून त्याचा शेंगांची संख्या वाढते.
लाईट इंटरसेप्शन तिथे जास्त होतो. हे बीबीएफ पद्धतीचे फायदे. पट्टा पद्धतीमध्ये 6-2 म्हणजे 6 लाईनी तुम्ही जे आहे हा सोयाबीनच्या आणि 2 लाईनी तुरीच्या किंवा 6-1 अशा सुद्धा प्रमाणात तुम्ही इथं सोयाबीन प्लस तूर याची लागवड करू शकता. आता याच्यानंतरचा जो मुद्दा येतो आपला पेरणीनंतरचा, तणनाशक कोणते आपल्याला पेरणी उगवणपूर्व कोणती घ्यायची आणि उगवणी पश्चात कोणती घ्यायची. तर मी इथे सर्व शेतकरी बांधवांना सांगेल की तणनाशक घेताना फार विचारात्मक आणि विचार करून घ्या. नवीन कंपनीचे प्रोडक्ट आलेले बाजारामध्ये एकदम विकत घेऊ नका. प्रत्येकच जण आपला प्रोडक्ट विकायला बसलेला असतो, पण शेवटी शेतकऱ्याचं नुकसान होतं. तर याच्यामध्ये रिकमेंडेड 2 केलेले आहेत, ते मी तुम्हाला नावं सांगतो. एक रिकमेंडेशन आहे, पेरणीनंतर 24 तासाच्या आत पेंडिमिथॅलिन एकरी 400 ते 600 मिली प्रति एकर प्रमाणे 200 लिटर पाण्यामध्ये हे गेलं पाहिजे पेरणीपासून 24 तासाच्या आत. नंतर 12 दिवसानंतर आणि 21 तासाच्या आत म्हणजे 21 दिवसाच्या आत आपल्याला एक तणनाशक याच्यामध्ये शिफारस करण्यात आलेली आहे. त्याचा केमिकल कंटेंट आहे इमॅझॅथॅपर प्लस इमॅक्झोमॉक्स 40 ग्राम प्रति एकर प्रमाणे, जे बाजारात ओडिसी नावानं आहे, बऱ्याच वेगवेगळ्या साकेत नावानं आहे, बऱ्याच वेगवेगळ्या नावाने आहे. कोणत्याही चांगल्या नामांकित कंपनीचं तुम्ही घ्या. 12 दिवसानंतर आणि 21 दिवसाच्या आत हे तणनाशक आपल्याला इथे घेऊ शकता. हे नियोजन झालं आपल्या सोयाबीन पिकाबद्दलचं. तसंच आता कपाशी पिकाबद्दलचं पण मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो. आता कपाशी पिकामध्ये सुद्धा नांगरणी करून घ्यावी, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही शेणखत टाकलं असेल असं ग्राह्य धरतो. आता कपाशीचं बियाणं कोणतं खरेदी करावं, कपाशीचं बियाणं तुम्हाला जर का खरेदी करायचं असेल तर लवकर येणाऱ्या वाणांची निवड करावी. आता उदाहरणार्थ लवकर येणारे बीटी वाण कोणकोणते आहेत, एक महिकोची उपज आहे, राशीची 659 आहे, प्रति जंगी आहे, अजित 5 आहे. म्हणजे हे जे असे लवकर येणारे वाण आहेत, या वाणांची निवड करा. म्हणजे डिसेंबर नंतर जो बोंडअळीचा प्रादुर्भाव आपल्याला वाढत जातो, तो बोंडअळीचा प्रादुर्भाव आपल्याला कुठेतरी इथे कमी करायचा असेल तर आतापासून आपल्याला त्याचं नियोजन करावं लागेल. कपाशीला पेरते वेळी आपल्याला बीज प्रक्रिया करण्याची गरज नाही, कारण की ऑलरेडी ते ट्रीटेड होऊन आलेलं असतं. कपाशीला आम्ही डोस सांगतो 100-50-50 प्रति हेक्टरी प्रमाणे. प्रति एकरी जर का गेलं तर 10-26-26 पेरतेवेळी एक बॅग म्हणजे 50 किलो अधिक 25 किलो युरिया पेरतेवेळी पहिला डोस. दुसरा डोस 35 ते 45 दिवसांनी 10-26-26 एक बॅग युरिया एक बॅग आणि मॅग्नेशियम सल्फेट प्रति एकर 10 किलो प्रमाणे हे तुम्ही या कपाशीला टाकू शकता. आणि तिसऱ्या डोसमध्ये 25 किलो युरिया आणि 25 किलो पोटॅश हा 75 दिवसानंतर गेला पाहिजे. बघा, कपाशीच्या डोस खताचे फार नियोजित करावं लागतात. आता आपण पहिल्या डोसमध्ये जो आहे हा युरिया 25 किलोच ठेवलेला आहे. 25 किलो युरिया ठेवण्याचं मागचं कारण हा होतं 10-26-26 आपण घेतलं होतं एक बॅग आणि युरिया 25 किलो. जसं आपण युरियाचा वापर वाढवतो, युरियाचा वापर वाढला म्हणजे काय होतो, लश्चरनेस वाढतो. लश्चरनेस वाढला म्हणजे काय, रस शोषक किडीचा प्रादुर्भाव फार मोठ्या प्रमाणावरती या कपाशी पिकावर दिसून येतो. युरियाचे डोस आपण स्प्लिंटमध्ये केलेले आहे आणि कमी अधिक प्रमाणात केलेलं आहे. तर पहिला डोसमध्ये 10-26-26 50 किलो अधिक 25 किलो युरिया पेरतेवेळी. दुसरा डोस 35 ते 45 दिवसांनी 10-26-26 एक बॅग युरिया एक बॅग केला. आता इथं 25 किलो वाढवला कारण की झाड मोठं झालंय, त्याचं खाद्याचं प्रमाण वाढलंय. अधिक 10 किलो मॅग्नेशियम सल्फेट. आता शेवटी काय होतं, लाल्या यायला लागतो आपल्या पिकांवरती आणि पिकांचा नायनाट व्हायला लागतो. तर लाल्या हा मॅग्नेशियम डिफिशियन्सीच्या आधारे येतो. त्याच्यावरती फार फवारे करायची गरज नाही. मॅग्नेशियम सल्फेटचा फवारा जरी घेतला किंवा पेरतेवेळी एकरी 10 किलो मॅग्नेशियम सल्फेट 2 वर्षातून एकदा जरी टाकलं तर याच्यामध्ये चांगला रिझल्ट येतो. इमोबाईल एलिमेंट आहे. तिसऱ्या डोसमध्ये आपण 25 किलो पोटॅश आणि 25 किलो युरिया आपण घेतलेला आहे, की त्याची आपण पोटॅशची आणि नत्राची कमतरता भागवण्यासाठी. आता यामध्ये आपल्याला कपाशी पिकामध्ये लगेच 30 दिवसानंतर कपाशी झाली, 30 ते 45 दिवसानंतर कपाशी झाली तर एकरी 8 कामगंध सापळे लावायचे, म्हणजे ज्याला आपण फेरोमेन ट्रॅप म्हणतो. फेरोमेन ट्रॅपमध्ये आपल्याला जी लूर लावायची आहे ती पेक्टिनोफोरा गॉसिपी, म्हणजे आपण गुलाबी बोंडअळीची लूर लावायची आहे. एकरी 8 लावायचे. आता फवारणी घेताना याचं मॉनिटरिंग म्हणून आपल्याला उपयोग करायचा आहे. जर का सतत 3 दिवसामध्ये आपल्याला त्याच्यात एका फेरोमोन ट्रॅपमध्ये 8 पेक्षा जास्त जर का फकड्या आढळून आल्या, त्याला आम्ही पतंग म्हणू, त्या फकड्या किंवा पतंग जर का आढळून आले सतत 3 दिवसामध्ये 8 पेक्षा जास्त,
तरच आपल्याला फवारणी घ्यायची आहे. पहिल्या फवारण्यामध्ये निंबोळी अर्क 5% किंवा प्रोफेनोफॉस सारखं आंतरप्रवाही असंच घ्यावं. त्याच्यापेक्षा महागडे घेऊ नये, कारण की याचं काय होतं, रेजिस्टन्स वाढत चालतं. जसं जसं रेजिस्टन्स वाढत चालेल मग आपल्याला महागडे अजून औषधी फवारा लागतील आणि एक वेळ असेल किती महागडं फवारलं तरी हे कंट्रोल होणार नाही. तर या कपाशी पिकाबद्दलचं मी खताचं आणि बियाण्याचं तुम्हाला नियोजन इथे सांगितलेलं आहे. आता कपाशी पिकामध्ये सुद्धा पेंडिमिथॅलिन चालतं 24 तासाच्या आत. आपल्याला 1 तणनाशक तुम्ही घेऊ शकता. उभ्या कपाशी पिकामध्ये तणनाशक फार फवारू नये, कारण की त्याच्यामुळे कपाशीचा कोकडा पडतो पाण्यावरती आणि सोयाबीन 30 दिवसाची झाल्यावरती पिवळी पडायला लागते. एक तर ती तणनाशकाच्या कमतरतेमुळे सुद्धा असतं आणि झिंक आणि चिलेटेड झिंक आणि फेरस याच्या कमतरतेमुळे सुद्धा सोयाबीन तिकडे पिवळी पडते. तर अशा वेळी आपल्याला चिलेटेड झिंक 10 लिटरला 25 ग्राम आणि चिलेटेड झिंक एफई 10 लिटरला 25 ग्राम याप्रमाणे दोघांचा जर का फवारा 30 दिवसांमध्ये आपण जर का घेतला सोयाबीन पिकामध्ये, तर तिथे चांगल्या प्रकारे आपल्याला एक कंट्रोल दिसून येतो. तर हे आपलं कपाशी आणि सोयाबीन या पिकाबद्दलचं आपलं पूर्वनियोजन इथे झालेलं आहे. याशिवाय जर का अजून काही लगेच मला तुम्ही सांगा अजून कोणता विषय घ्यायचा, मी तो घेतो. प्रणव सर. नमस्कार सर. यस. हॅलो. आवाज येतोय सर. हां हां. त्यामध्ये सर सोयाबीन आणि कपाशी हे 2 मुख्य पीक जे आहेत झालेले आहेत. तुरी संदर्भात काही शेतकऱ्यांचा मेसेज आलेला आहे की आंतरपीक आणि या संदर्भात मी एक नियोजन सांगतो, 10 मिनिटं फक्त द्या मला अजून. ओके. आता कपाशी आणि सोयाबीन या पिकासंदर्भात जर कुठल्या शेतकऱ्यांच्या काही शंका असतील किंवा काही प्रश्न असतील तर या 2 पिकांवर आपण शेतकरी बांधव प्रश्न विचारू शकता. त्यानंतर आपण तुरीचं नियोजन आणि इतर पिकांचं नियोजन घेणार आहोत. तुरीचं सुद्धा मी नियोजन सांगतो. आपण स्टेप बाय स्टेप एका तुरीस काय होईल, सोयाबीन पण, तूर पण आणि कपाशी पण त्यांचे ते प्रश्न सुटून जातात. कधी डोक्यात निघून जातात शेतकऱ्यांचे काय प्रश्न विचारायचे. तर कपाशी आणि सोयाबीन पिकाबद्दल तुमचे प्रश्न असतात. आता सोयाबीन मध्ये जाती कोणत्या निवडाव्या हे बोलता मी सुटून गेलो. सोयाबीन मध्ये यवतमाळ साईड, अकोला साईड याच्यामध्ये सुंदर एक व्हरायटीचे नावं सांगतो मी. चांगल्या व्हरायटी आल्या. MAUS 1001 एक चांगली व्हरायटी आलेली आहे. संशोधित वाण आहे. MAUS 158 हा सुद्धा आपला यवतमाळ आणि विदर्भासाठी रिकमेंडेड केलेला वाण आहे. MAUS 612 आणि MAUS 162 हे अतिशय सुंदर वाण आलेलं आहे. याशिवाय जर का नवीन एक वाण आलेला आहे फुले अग्रणी व्हरायटी आहे आणि एक आहे फुले संगम. ही थोडी उंच वाढते. फुले संगम यवतमाळ सारख्या जे शेतकरी आहेत तिथे भारी जमीन आहे, तर भारी जमिनीमध्ये ही व्हरायटी घेऊ नका. उंच वाढते आणि उंच वाढल्यामुळे यांना शेताचं प्रमाण फार कमी होतं. आपल्या जमिनीमध्ये जे आहे किंवा भारी प्रकारची जमीन असेल MAUS 158, MAUS 612, MAUS 162 आणि AMS 1001 किंवा फुले अग्रणी ही घेऊ शकता. त्या अतिशय चांगले वाण आले. आता यामध्ये सर्वात एक लवकर येणारा वाण आपल्याला एक निवडायचा आहे. लवकर येणाऱ्या वाण मध्ये आहे JS 9305. आता काय होतं, शेवटी पाऊस यायला लागतो आणि शेवटी पाऊस यायला लागतो. काय म्हणतो, शेंगा फुटायच्या वेळेलाच खूप जास्त पाऊस आल्याने शेतकऱ्यांची सोयाबीन काळी पडते. तर मग अशातून निसर्गाचं तर आपल्या हातात नाहीये, पण अशातून आपल्याला उपाययोजना म्हणून JS 9305 लवकर येणारा वाण किंवा JS 9560 हा 95 दिवसाचा वाण आहे. 95 ते 100 दिवसाचा वाण, या वाणांची निवड करायची आहे. आता JS 9305 हा वाण थोडासा निवडू नका. याच्यावरती गर्डल बिटल ज्याला आपण चक्रभुंगा म्हणतो त्याचा अटॅक फार वाढलेला आहे. मोझाईकचा अटॅक सुद्धा वाढलेला आहे आणि मर रोगाचा सुद्धा या JS 335 या व्हरायटीवरती वाढलेला आहे. म्हणून एक तर तुम्ही 9305 घ्या, 9560 घ्या, 158 घ्या, 162 घ्या किंवा 612 किंवा 1001 असे वाण आपण निवडावे.
सर यामध्ये काही शेतकऱ्यांचा प्रश्न आलाय की बीबीएफ पद्धतीने लागवड जी सोयाबीनची केली जाते त्या संदर्भात अधिक सविस्तर माहिती संदर्भातला हा विषय आहे. बघा फार असं सायन्स नाहीये त्याच्यामध्ये. आपण काही ठिकाणी 4 लाईनींचं बीबीएफ यंत्र आहे, काही ठिकाणी 6 लाईनीचं बीबीएफ यंत्र आहे. 2 साईडला फरो ओपन होतो त्याच्यामध्ये. फरो म्हणजे आपण त्याला सोप्या भाषेत म्हणून नाली. या 4 लाईनी नंतर इकडनं आणि या साईडनं एक फरो ओपन झाल्याच्याने काय होतं, जो एक्सेस पाऊस पडतो म्हणजे आपल्या काही भागामध्ये एखाद्या दिवशी जोराचा पाऊस येतो, मग याच्यामध्ये काय होतं, सोयाबीन दडपल्या जातं, त्याचं उगवण होत नाही. दुसरी गोष्ट असते की याला आपलं गादी निर्माण होते, म्हणजे एखादं गादीवरती बसवणे म्हणजे आरामदायी बियाणं ज्याला म्हणतो. मुळ्या खोलवर जातात, त्याच्यामध्ये पाणी त्याला भरपूर मिळतं, त्याला न्यूट्रिएंट चांगल्या प्रकारे मिळतात, त्याची वाढ चांगल्या होते. आणि बीबीएफ नंतर काय 45 सेंटीमीटरचा फरो ओपन झाल्याने काय होतो, लाईट इंटरसेप्शन वाढतो. म्हणजे त्याचा या साईडनं सुद्धा लाईट इंटरसेप्शन वाढतो आणि या साईडनं सुद्धा लाईट इंटरसेप्शन वाढतो. लाईट इंटरसेप्शन वाढल्यानं फोटोसिंथेसिस चांगलं होतं. फोटोसिंथेसिस म्हणजे त्याचं अन्न बनवण्याची क्षमता वाढते. अन्न बनवण्याची क्षमता वाढली म्हणजे काय होतं, त्याला फुलोरा जास्त लागतो. फुलोरा जास्त लागला म्हणजे फुलांचं कन्व्हर्शन हे शेंगांमध्ये चांगल्या प्रकारे होतं. शेंगांमध्ये चांगलं झालं त्याच्यात दाणे चांगले भरतात आणि दाणे चांगले भरल्याच्याने आपलं उत्पन्न इनडायरेक्टली वाढतं. तर याच्यामध्ये बियाणाचं 22 किलो तर लागतं. 8 किलोचा म्हणजे 640 रुपयाचा फायदा तो होतो. शिवाय याच्यामध्ये शेंगांची संख्या फार वाढून जाते, म्हणजे हवा खेळती राहणे आणि लाईट इंटरसेप्शन याच्यामध्ये वाढून जातो. दुसरं गोष्ट की एक्सेस पाऊस झाला होता तो त्या नालीतून निघून गेला होता. आता हे पाणी कमी झालं. आता हे गादी वाफेवरती असल्याच्याने काय होतं, पाणी जर का कमी पडलं तर या गादीमध्ये पाणी राहतं, म्हणजे या उंच बेडवरती असल्याचं पाणी राहतं. तर जर का पाण्याचा खंड पडला तर त्यावेळी या मुळांना पाणी घेण्यासाठी सुटेबिलिटी होते. तर हा एक त्याचा फायदा आहे. म्हणजे असे मुख्य जर का कळलं तर 1 बियाणं कमी लागतं, 2 लाईट इंटरसेप्शन चांगलं होऊन शेंगांची संख्या, फुलांची संख्या आणि उत्पन्नामध्ये वाढ होते. 3 एक्सेस पाणी झालं तर नाली निघून जातं आणि 4 पाण्याचा जर का खंड पडला तर गादी वाफ्यावर असल्याच्याने त्याच्यामध्ये पिकाची वाढ चांगल्या प्रकारे होते, पिकाला न्यूट्रिएंट चांगल्या प्रकारे घेतात. हे 4 महत्वाचे मी इथे फोकस करेल. याच्या पलीकडे असं फार मोठं सायन्स बीबीएफ यंत्रामध्ये आहे असं काही नाहीये. फक्त याची महत्वाची समस्या काय आहे बीबीएफ तंत्रामध्ये, की बीबीएफ यंत्रच उपलब्ध नाहीये आमच्याकडे. हीच शेतकऱ्यांची मोठी समस्या आहे की बा पेरायचं तर आहे आम्हाला बीबीएफ तंत्रानं येणं त्यांनी, पण आमच्याकडे ते यंत्रच नाहीये. तर तीच याच्यामध्ये मोठी समस्या आहे. तर बघा कोणाचं मिळालं तर फार चांगलं, एखादा 1 एकर 2 एकर प्रयोग करून कळायला काही हरकत नाही. सर आता अक्षय डेंगळे कृषी पदवीधर यांचा एक प्रश्न आहे की सोयाबीन बीज प्रक्रियेमध्ये जैविक की रासायनिक बुरशीनाशक या दोन्हीपैकी चांगला रिझल्ट कुठल्या इनपुटने मिळेल, ऑर्गॅनिक की बायो ऑर्गॅनिक की सिंथेटिक? हा बघा प्रश्न चांगला आहे. ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक असा त्यांचा प्रश्न आहे. सरळ 2 डिवायडेशन जर का केलं तर ऑर्गॅनिक घ्यावं की इनऑर्गॅनिक घ्यावं असं सोपं आहे. आता ऑर्गॅनिक कधी रिझल्ट दाखवतो, या मागचे 10 वर्ष झाले तुम्ही इनऑर्गॅनिक करता आहात आणि या वर्षी तुम्ही म्हणता की नाही आम्ही रायझोबियम आणि ट्रायकोडर्मास लावून आम्हाला रिझल्ट दिसला पाहिजे, तर हे शक्य नाही. ऑर्गॅनिक टू इनऑर्गॅनिक कन्व्हर्जन व्हायला 3 वर्षाचा वेळ लागतो. जर का तुम्हाला ट्रायकोडर्मा, जर का तुम्हाला पीएसबी आणि रायझोबियम याचे रिझल्ट पाहिजे असतील तर सतत 3 वर्ष तुम्हाला याची ऍप्लिकेशन करावं लागेल विदाउट युझिंग द इन्सेक्टिसायडल्स. म्हणजे तुमचं जे काही पहिल्या तुम्ही केमिकल बीज प्रक्रिया ते कुठेतरी थांबवावं लागतील आणि हे सतत 3 वर्ष घ्यावं लागेल, त्याच्यानंतर याचे रिझल्ट दिसणं चालू होतील. आता रायझोबियम आणि पीएसबीला काही नाही, हा सिंथेटिकली आपल्याला म्हणजे सिम्बायोटिकली असोसिएशन आहे. हवेतील नत्राचं स्थिरीकरण मुळांमध्ये करतं आणि 25% नत्राची आपली जी मात्रा आहे ती भरून काढतं. तर मी तर 1 वर्ष सांगेल की तुम्हाला सतत 3 वर्ष हे घ्यावं लागेल, त्याच्यानंतरच तुम्हाला रिझल्ट दिसतील. एकदमच तुम्ही या वर्षी लावलं आणि त्याचे मला रिझल्ट दिसतील असं होणार नाही. ट्रायकोडर्माचा कसं आहे, ट्रायकोडर्मा जर का तुम्ही वापरला तर पहिल्या वर्षी मरचा प्रादुर्भाव हा 40% वर्षी आणि 40 असं 80 झालं आणि 20% हा होतच नसतो, कारण की मायक्रो ऑर्गॅनिझम हे जमिनीमध्ये राहणारच आहेत, 20% ते मरणारच नाही. तर तुम्हाला एकदम रिझल्ट दिसणार नाही, सतत 3 वर्ष तुम्हाला हे घ्यावं लागेल, त्याच्यानंतर याचे तुम्हाला चांगले रिझल्ट दिसतील. तर बेटर वे तुम्ही या वर्षीपासून जर का सुरुवात केली तर एकदम काय करायचं,
तुम्ही इकडे साधं विटावॅक्स वगैरे घ्या केमिकलमध्ये, आणि इकडे रायझोबियम, पीएसबी आणि ट्रायकोडर्मा जिथं 5 ग्राम प्रति किलो बियाणं आहे त्याचा डोस दुप्पट करा, 10 ग्राम प्रति किलो बियाणे करा. तर असं करू करू तुम्हाला इनऑर्गॅनिक टू ऑर्गॅनिक मध्ये कन्वर्ट होता येईल, एकदम कन्वर्ट होता येणार नाही. त्यामध्ये सर राजेश्वर राऊत यांचा नंतरचा प्रश्न आहे की सोयाबीनमध्ये अकोला आणि वाशिम जिल्ह्यांकरिता सजेस्ट केलेले काही अर्ली व्हरायटी किंवा चांगल्या उत्पादन देणाऱ्या कुठल्या व्हरायटीज आहेत? हा बघा, यांचा प्रश्न आहे वाशिम आणि अकोला जिल्हा जे आहेत त्यांच्यासाठी एकदम अतिशय चांगले रिझल्ट आलेले वाण सांगतो मी तुम्हाला. MAUS 158 मी आताच थोड्या वेळापूर्वी सांगितला होता. एक दुसरा वाण आहे 1001 वाशिम जिल्ह्यासाठीच, म्हणजे वाशिम आणि अकोला जिल्ह्यासाठी. तिसरा होता एक 612 आणि एक आहे फुले अग्रणी. हे वाण तुम्ही घ्यावे. आता लवकर येणाऱ्यामध्ये वाण असेल तर त्याच्यामध्ये 9305 हा अतिशय सुंदर वाण आहे. वाशिम जिल्ह्याचे जर का शेतकरी असेल आणि ज्याला लवकर येणारा वाण पाहिजे असेल तर GS 9305 हा वरदान ठरलेला वाण आहे. तर मी तर म्हणेल 158 किंवा GS 9305 या दोन पैकी एकाकडे तुम्ही जा. आणखी कुणाचे काही शंका किंवा प्रश्न वगैरे आहेत? कपाशी आणि सोयाबीन या पिकावर असतील तर आपण विचारू शकता. जर नसतील तर आपण पुढे जाऊ शकतो सत्रामध्ये. एक तुरीचं सुद्धा नियोजन मी तुम्हाला 10 मिनिटात सांगतो. हॅलो, नमस्कार सर. हा बोला, कोण बोलतो म्हटलं? सूरज भगत बोलतोय सर, वाशिम जिल्हा. हा 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 बोला बोला. हा सर, माझा असा प्रश्न होता सर, तुरीला आपल्या वाणाला उधळी लागते तर त्यासाठी काय पर्याय? बघा, हा तुमच्या शेतातील प्रश्न नाहीये तुरीच्या उधळीबाबत. तुरीची उधळी लागू नये म्हणून तुम्हाला एक 3 ते 4 उपाय मी तुम्हाला सांगतो. ते करावं लागतील तरच ही उधळी कमी होईल. याच्यासाठी असं रॉकेट सायन्स कोणतंच नाहीये. तुरीला उधळी का लागते? एक की त्या जमिनीवरती तेच पिकं वर्षानुवर्ष जर का तुम्ही घेत असाल तर तुम्ही तिथे जर का तूर पेरत असाल तर ती गॅरंटेड उधळणारच. बऱ्याच कंपन्या म्हणतात आमची ही या नावाची तूर आहे, ही तूर आहे, आमची ती तूर आहे आणि उधळतच नाही. तर असं हे होत नाही. याचा जो कॉझल ऑर्गॅनिझम आहे तो आहे फुजारियम. हा फुजारियम जो आहे हा जमिनीतच वाढतो, जमिनीतच मल्टिप्लाय होतो आणि दुसरं पीक त्याचं जे खाद्य आहे, ती तूर पीक असो, हे पीक आल्यावर परत तो उबळून येतो, म्हणजे वरती येतो खाद्य खाण्यासाठी. तर यासाठी त्या जमिनीची फेरपालट, म्हणजे जर का तुम्ही बाजूच्या शेतात तूर घेत असाल तर तुम्ही इकडे घ्या किंवा इकडे घेत असाल तर तिकडे घ्या, म्हणजे त्याला पलटी मारणे ज्याला म्हणतो आपण शेताची. एक दुसरी गोष्ट, याच्यामध्ये काही वाण आलेले आहेत की मर प्रतिबंधक वाण. त्याच्यामध्ये वेल टेस्टेड वाण आहे BDN 716. हा मर रोगास प्रतिकारक एक वाण आलेला आहे. फुले राजेश्वरी हा सुद्धा मर रोगास प्रतिकारक वाण आलेला आहे. आणि PKV तारा, या 3 सुंदर जाती आलेल्या आहेत. याशिवाय जर का एक मराठवाडा कृषी विद्यापीठाने नवीनच संशोधित केलेली वाण आहेत चांगलं उत्पन्न देणारे BSMR 736, या वाणांची निवड तिथे करावी. हा दुसरा. एक तर मी सांगितलं पिकाची फेरपलट, इकडचं तिकडे किंवा तिकडचं इकडे, किंवा दुसरं ह्या वाणांची निवड. तिसरा उपाययोजना करणं आहे तुम्हाला शेणखतामध्ये ट्रायकोडर्मा मिक्स करून पहिल्या जांभूळवाईच्या वेळेस फेकणे. आता याच्यामध्ये काय करायचं आहे, फार काही हे करायचं नाही. आपल्याला बेड टाकायचे आहेत. एक 4x4चा बेड टाकायचा आहे. त्या 4x4चा शेणखताचा बेड टाकल्यावर त्याच्या सतत 3 दिवस पाणी मारायचं आहे. पाणी मारल्यानंतर 1 ते 2 किलो ट्रायकोडर्मा त्या शेणखतामध्ये मिक्स करायचं आहे. त्याच्यावरती पोते टाकायचे आहेत. परत एक 8 ते 15 दिवस त्याच्यावरती पाणी मारायचं आहे. आणि हे चांगलं शेणखत, म्हणजे आता हे न्यूट्रिएंट रिच आणि ट्रायकोडर्माचं मल्टिप्लाय झालेलं जे आपलं शेणखत आहे, हे आपल्या शेतामध्ये एकरी 10 किलो 20 किलो टोपल्यात घेऊन आपल्याला फेकून द्यायचं आहे. पहिल्या वर्षी तुम्हाला 40% प्रादुर्भाव हा कमी झालेला दिसेल. तर ही चौथा उपाययोजना याच्यामध्ये करायची आहे. आणि जर का तूर फारच मरत असेल एखाद्या शेतामध्ये तर त्या वावरात तुरीचं पीक घेऊ नका. 1 ते 2 वर्ष त्या शेताला आराम द्या, तरच हा फुजारियम विल्ट जाईल, अन्यथा जाणार नाही. आणि त्याला ट्रायकोडर्मानेच ट्रीट करावं लागेल.
केमिकलनी हे ट्रीट होत नाही. केमिकल कोणतंही मारलं तर ते 8 ना 15 दिवसच काम करतं, त्याच्यानंतर निघून जातं. लॉंग टर्म मध्ये तुम्हाला ट्रायकोडर्मास तिथे यूज करावं लागेल, शेणखतात मिक्स करून. हेही नाही झालं तर ओलसर माती घ्यायची, त्या एका ओलसर मातीमध्ये, एका टोपल्या मातीमध्ये 1 किलो ट्रायकोडर्मा कालवायचा आणि ज्या वावरात तूर पेरायची आहे तिथे तो फेकून द्यायचा आहे. पहिल्या जांभूळ वेळेस जमीन ओली असणे इथे आवश्यक आहे. तर हे 5 उपाययोजना केल्यावरती तुम्हाला 60 ते 70% पर्यंत तुमची उधळण कमी झालेली दिसेल. एक तर सगळ्यात पहिले तुम्ही शेत बदला, पलटी मारा. दुसरं, टोपल्यात मिक्स करून का होईना ट्रायकोडर्मा प्रति एकरी 2 किलो जाऊ द्या. आणि तिसरं, बीडीएन 716, बीएसएमआर 736, फुले राजेश्वरी यासारखे तुम्ही, आणि पीके तारा यासारखे वाण निवडा. तर तुम्हाला 60 ते 70% तुमचं प्रादुर्भाव हा कमी झालेला दिसेल, एकदम दिसणार. धन्यवाद. हॅलो सर. हॅलो बोला सर. बोला बोला. आवाज येतो? साडेराव बोलतोय वाशिम मधून. तर आमच्या शेतामध्ये आहे ना सोयाबीन 93-5 व्हेरायटी आम्ही पेरतो दरवेळेस. तर ते आहे ना 93 फुलत 9305. तर शेंगा लागायच्या टाइमला आहे ना ते पिवळं होऊन डायरेक्ट मरून जाते सर. काय प्रॉब्लेम येतात? शेंगा लागायच्या टायमाला म्हणजे त्याच्यावरती मोझाईकचा अटॅक दिसला का तुम्हाला? रस शोषक किडी दिसल्या का? हा हो सर, हो सर. मोजॅक म्हणून येते, पिवळे पान होऊन पडून जातात सर. हा, पिवळे पानं पडतात, त्याच्या शिरा हिरव्याच राहतात, पान पूर्ण पिवळं पडून ते मरवायला लागतं प्लांट. हा हो सर. हा, मग अशा वेळेस तुम्हाला काय करायचं आहे, एखादं अंडीनाशक आणि रस शोषीच्या किडीला नाशक असं आपल्यामध्ये एक रिकमेंडेशन केलेलं आहे. प्रोफेनोफॉस 35 सीसी वालं, प्रोफेनोफॉस 35 सीसी वालं 10 लिटरला 20 मिली याचा फवारा तुम्हाला घ्यायचा आहे तिथे. तर आणि प्लस याच्यासोबतच काय करायचं, आपलं निंबोळी अर्क बाजारामध्ये उपलब्ध आहे, तो घ्यायचा आहे 5% वाला. जर का 1500 ppm असेल तर प्रतिपंप एका पंपाला 10 लिटरच्या पंपाला 20 मिली या प्रमाणात जर का घेतला तर त्या कडवटपणानं काय होईल, कडवटपणानं ते रस शोषक किडी तिथे अंडे घालणार नाही. आणि प्रोफेनोफॉस सारखं जर का ब्रॉड स्पेक्ट्रम वाला तुम्ही घेतलं तर त्यांनी काय होईल, त्यांना अंडी सुद्धा नाशक होतील, त्याचे अंडी नाशक होऊन याशिवाय तुमचे ज्या किडी आहे त्याच्या पानं विषारी करतं. पानं जर का त्या किडीने शोषून घेतले, रस शोषले, तर ते किडी सुद्धा मरतात. म्हणजे असं ब्रॉड स्पेक्ट्रम वाला तुम्ही याचा फवारा घ्यायचा आहे. आणि हे कधी घ्यायचं आहे, आता फुलोरा अवस्था आली समजा, फुलोरा अवस्थेनंतर तुमचं फुलाचं रूपांतर हे शेंगामध्ये व्हायला लागतं. म्हणजे पपडी शेंगा म्हणतो आपण त्याला, पपड्या लागणं म्हणतो. पपड्या लागायच्या वेळेला हा फवारा घ्यायचा आहे. म्हणजे ती शेंग भरून तिची पूर्ण डेव्हलपमेंट होईल आणि नंतर जर का आला तर त्याच्यामध्ये फार नुकसान होणार नाही. तर हे नियोजन तुम्हाला करायचं आहे. पपडी शेंगा लागल्यावर 5% निंबोळी अर्क आणि प्रोफेनोफॉस याचा फवारा घ्या, तुम्हाला चांगला रिझल्ट येईल. याशिवाय जर का शक्य झाल्यास पिवळे चिकट सापळे तुम्ही एकरी 8 ते 10 जर का लावले तर त्याचा सुद्धा ठीक आहे. मी तुरीबद्दलचं थोडंसं मार्गदर्शन सांगतो, प्रश्न नसतील कोणाचे तर. बघा, तुरीचं बद्दल मी सांगतो. तुरी आता म्हणजे भरपूर सांगून झालेलं. तुरीला खतं कोणती घ्यावी आता मी इथे सांगेल की तुरीला पहिल्या वेळेस जर का तुम्ही सोयाबीन प्लस तूर असेल तर 10-26-26 दिलं असेल किंवा 12-32-16 दिलं असेल तर एक खत आपल्याला आता द्यायचं आहे. 45 दिवसानंतर तुरीमध्ये एका खताची शिफारस आहे. DAP एकरी 35 किलो गेलं पाहिजे, हे आपल्याला तुरीला द्यायचं आहे. शिवाय तुरीला एक फवारणी सुद्धा द्यायची आहे 45 दिवसानंतर, चिलेटेड झिंक. कारण की याच्यामध्ये झिंकच्या कमतरतेमुळे तुरीचे पानं पिवळट पडायला लागतात. तर चिलेटेड झिंक 10 लिटर पाण्यामध्ये 25 ग्राम आणि 45 दिवसानंतरच आपल्याला खालून जमिनीतून DAP एकरी 35 किलो हे आपल्याला तुरीला इथे द्यायचं आहे. तुरीमध्ये मी वाण सांगितलेलं आहे, अतिशय सुंदर वाण आहे. बीडीएन 716, BSMR 736, PKV तारा आणि फुले राजेश्वरी. लवकर येणाऱ्या वाणमध्ये जर का ज्या शेतकऱ्यांना लावायचं आहे त्यांनी फुले राजेश्वरी वाण लावावा.
आणि बाकीचे नॉर्मल शेतकरी आहेत त्यांनी 160 दिवसाचा बिडियन 716 हा वाण लावा. मर रोगास हे वाण प्रतिकारक आहे. आणि तुरीमध्ये आता शेंडे खोडणी करायची असले तर आता ते यंत्र आलेलं आहे बघा. आपण पंपाला लावतो त्याला एक समोरून असं पत्ता आहे. पत्त्यानं आपल्याला शेंडे खोडणी त्याची करायची आहे. आता शेंडे खोडणी करण्याची आयडियल स्टेज आहे 45 ते 55 दिवसामध्ये ही आपली शेंडे खोडणी झाली. शेंडे खोडणी का करायची? शेंडे खोडणी केलेली त्याला ब्रांचिंग वाढतं. ब्रांचिंग वाढलं म्हणजे फ्लॉवरिंग वाढलं. फ्लॉवरिंग वाढलं म्हणजे फ्रुटिंग वाढलं. फ्रुटिंग वाढलं म्हणजे तुझं उत्पन्न वाढलं. हा सोपा याच्यात आहे. दुसरी जर का शेंडे खोडणी करायची असेल तर एक 75 दिवसांनी आपण करू शकता. 45 दिवसावर पहिली शेंडे खोडणी आणि दुसरी करायची झाल्यास 75व्या दिवशी ही दुसरी शेंडे खोडणी. आता जसं ही दुसरी शेंडे खोडणी होईल किंवा 75 दिवसाचं तुमचं पीक झालेलं आहे तर अशा वेळी तुम्हाला एक याच्यावरती फवारणीची शिफारस केलेली आहे. पेट्रोबिट्राझॉल कंटेन नाव असलेलं बाजारामध्ये कल्टार नावाने आहे. हे तुम्हाला ती फवारणी करायची. या वेळेला नेमकं फ्लोरा लागायला लागतो एक आपल्याला 75 ते 85 दिवसांमध्ये अकॉर्डिंग टू द व्हरायटी. फ्लोरा लागायला लागतो या तुरीला कुठं आणि हा फ्लोरा गळायला लागतो. फ्लोरा गळण्याचे 2 कारण. एक वातावरण बदल म्हणजे ढगाळ वातावरण जर का असेल आणि अंधुक सूर्यप्रकाश असेल तर हा फ्लोरा गळतो. आणि दुसरं की झिंकच्या कमतरतेमुळे सुद्धा हा फ्लोरा गळतो. तर आपण चिलेटेड झिंक किंवा पेट्रोबिट्राझॉल ज्या बाजारात कल्टार नावाने याची एक फवारणी आपल्याला घ्यायची आहे. याशिवाय शक्य असल्यास शेंगा भरण्याच्या अवस्थेच्या वेळी जिब्रॅलिक ऍसिड बाजारामध्ये रेडीमेड आलेलं आहे. 98% वाला जर का मिळालं तर फार छान. ते नाही मिळालं तर बाजारामध्ये 0.001% असलेलं जिब्रॅलिक ऍसिड बाजारामध्ये उपलब्ध आहे. 10 लिटरला 25 मिली याचा फवारणा शेंगा भरण्याच्या वेळी घ्यायचा. अचानक शेंगा भरतात त्यांनी म्हणजे दाणे याचं काय जिब्रॅलिक ऍसिडचं त्याची ग्रेनची साईज वाढवणे. तर हा जिब्रॅलिक ऍसिड काय करतो त्या तुरीतील शेंगा चांगल्या भरवतो. म्हणजे जिथं दोन दाणे 3 दाणे लागायचे तिथे 4 दाण्यापर्यंत लागतात आणि ते दाणे ठोसर भरतात. तर हा एक जिब्रॅलिक ऍसिडचा आपल्याला फवारणी याच्यावरती घ्यायची आहे. आता परत विद्राव्य खतं शेतकऱ्यांचा प्रश्न असतो की विद्राव्य खतं आपल्याला घ्यायचं असेल तर ते कोणत्या स्टेजला घ्यावे. तर सोयाबीन सारखं पीक असेल तर 30 दिवसाच्या आतमध्ये 19 एकरी 1.5 किलो ते जास्तीत जास्त 2 किलो प्रमाणे हे घ्यायचं आहे 200 लिटर पाण्यामध्ये. एक तुरीसारखं पीक असेल तर त्याला सुद्धा हे 30 दिवसाच्या आतमध्ये चालतं. आणि त्याच्यानंतरच्या जर का फुलोरा अवस्थेला आणि शेंगा भरण्याच्या अवस्थेला घ्यायचं असेल फुलोरा अवस्थेला 0.52-34 यासारखं घ्यावं किंवा 2% DAPचं पाणी हे आपल्याला इथे घ्यायचं आहे. सोयाबीन किंवा तूर पिकामध्ये आपण हे घेऊ शकता. तर असं हे तुरीचं थोडंसं आपलं मी सुरुवातीचं नियोजन सांगितलं. जसं जसं आपली पुढची कार्यशाळा होईल तसं जसं मी तुरीचं नियोजन तुम्हाला सांगणार आहे. कारण की तुरीचं नियोजन हे वातावरणानुसार बदलत जातं. प्रणव सर आहेत का? हा सर येस. बोला सर. प्रश्न आलेला आहे कोणाचा? प्रश्न आहे कोणाचा? सोयाबीन पीक कपाशी पीक या तिन्ही पिकावरती कोणताही प्रश्न असेल तर तुम्ही लगेच विचारा. सर्व शेतकरी बंधूंना विनंती आहे तूर पीक सोयाबीन पीक आणि कपाशी पीक याच्यातील खताचं नियोजन असो तुमचं कोणतंही नियोजन असो तुम्ही मला प्रश्न विचारू शकता. पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव कसा होतो या पांढऱ्या माशीवरती आपल्याला एक कार्यशाळा वेगळी घ्यावी लागेल. त्याच्यासाठी आपल्याला एंटोमॉलॉजिस्ट लागतील. आपल्याकडे एंटोमॉलॉजिस्ट आहे. मी प्रणव सरांना विनंती करतो की डॉक्टर चारू दत्त थिपसे आता पीक मोठं होईल आपलं 45 दिवसाचं पीक होईल. 45 दिवसानंतर रस शोषक किडीचा प्रादुर्भाव होतो. त्याच्यामध्ये पांढरी माशी असेल ऍपिड असेल जास्त असेल ट्रिप असेल त्याच्यासाठी ते स्पेशल तज्ञ आहेत आपल्याकडे डॉक्टर चारू दत्त थिपसे म्हणून. त्यांची तुम्ही एक कार्यशाळा आयोजित करावी. पांढऱ्या माशीचं मला आता सांगता येणार. यामध्ये आपण असं करू शकतो की काही काळाने आपण एकात्मिक कीड व्यवस्थापन या विषयावर सर्व पिकांच्या संबंधी कार्यशाळा घेऊ शकतो. सर बरोबर आहे आपल्याकडे त्याच्यामध्ये सुद्धा तज्ञ आहेत. आपलं कृषी विज्ञान केंद्र आपल्याकडे डॉक्टर चारू दत्त आहेत एंटोमॉलॉजी करतात. ते कपाशीवरील रस शोषक क्रियेचे नियंत्रण कसे करावे याच्यावर एखादी कार्यशाळा जर तुम्ही आयोजित केली तर एक चांगलं होईल. येस.
शेतकरी बांधवांना आपल्याला जर काही प्रश्न असतील कपाशी, तूर आणि सोयाबीन या पिकांवर, तर आपण आपले प्रश्न सरांना विचारू शकता. यदुलवार सर आहेत का जॉईन? बहुतेक नाही आहेत. यदुलवार सर आहेत का जॉईन? बहुतेक नाही आहेत बहुतेक नाही आहेत सर. मगाशी होते जॉईन ते. उद्या त्यांचं बदलत्या हवामान आणि शाश्वत शेतीवर त्यांचं 11:30 या वेळेवर आहे लेक्चर. उद्या मी पण जॉईन होतो. तुमचे कोणाचे प्रश्न असतील तरी चालेल. आज बरेच कमी दिसले. पहिलाच दिवस होता कार्यशाळेला तर एकूण 170 पेक्षा अधिक शेतकऱ्यांची नोंदणी झाली होती, परंतु काही टेक्निकल अडचणीमुळे आणि इतर गोष्टींमुळे शेतकरी सुद्धा जॉईन होऊ शकले नाही. मला बऱ्याच शेतकऱ्यांचे कॉल आले त्यामुळे वेळ लागला आणि 20 ते 25 जणांनी आता जॉईन केलेला होता. पहिला कार्यक्रम होता शेतकऱ्यांकरता. जर कुणाचे प्रश्न नसतील तर जर आपले काही प्रश्न नसतील तर आपण कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्याकडे वळू शकतो का सर? माझ्याकडून तर काय हरकत नाही. आपले काही प्रश्न नसतील तर आपण कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्याकडे त्यांच्या अनुमतीने पुढे जाऊया. काही प्रश्न असतील तर उद्याला आपण विचारू शकता 11:30च्या वेळेमध्ये. त्याशिवाय काही प्रश्न असतील तर मी माझा मोबाईल नंबर सांगतो. माझा मोबाईल नंबर आहे 902812 9333. कुलदीप देशमुख, विषय विशेषज्ञ, कृषी विद्या विभाग, कृषी विज्ञान केंद्र, अकोला. तुम्ही थेट माझ्याशी संपर्क साधू शकता कार्यक्रम झाल्यावरती. तरी काही हरकत नाही. धन्यवाद. त्यांच्या अनुमतीने आपण कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्याकडे वळूया. आज आपला खरीप हंगाम पूर्व तयारी व पीक व्यवस्थापन या मार्गदर्शन सत्रामध्ये आपण पीक क्रमांक 1 सोयाबीन, त्यानंतर कपाशी आणि तूर या संदर्भात आपण लागवड पूर्व मशागत, त्यानंतर शिफारसी, बियाणे व्यवस्थापन या संदर्भातली आपण अधिक माहिती घेतलेली आहे. आपल्याला जर काही अडचणी असतील तर सरांचा नंबर सरांनी आपल्यासोबत शेअर केलेला आहे. आपण त्यांना वैयक्तिक पद्धतीने